सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आज आपण अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या एका स्वामी सेवेकरी ताईंचा सुंदर असा अनुभव बघणार आहोत। ताईंनी त्यांचा आलेला अनुभव आपल्यासोबत शेअर केला आहे। चला तर मग वेळ न लावता ताईंच्या शब्दात आपण अनुभवाला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव आपल्या चॅनलवरती येत असतात। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना कोटी कोटी प्रणाम। स्वामी भक्तांनो, मी स्वामी सेवेत आली ती फक्त माझ्या मैत्रिणीमुळे। तिने मला स्वामींची सेवा सांगितली। त्यावेळेस माझा त्याच्यावरती फार काही विश्वास नव्हता, पण कधीतरी केंद्रात जाणं येणं माझं होत असायचं। आणि मला 3 बहिणी आणि 1 भाऊ असं आमचं कुटुंब आहे। पण माझं लग्न झालं। लग्न झाल्यानंतर माझी जी जाऊबाई आहे ती खूप डेंजर होती। त्यामुळे माझे मिस्टर मला घेऊन त्यांच्यासोबत आले। आल्यानंतर मिस्टरांना एवढं पेमेंट नव्हतं, त्यामुळे आमचं घर हे चालणं खूप अवघड होतं। मला जॉबची फार गरज होती। त्या दरम्यान माझी मैत्रीण मला भेटली आणि ती मला स्वामी सेवेत सांगत होती। मग मी तिच्यासोबत केंद्रात जात असायची आणि एकदा महाराजांना विनंती केली की स्वामी, मला एक चांगला असा जॉब द्या। माझं एज्युकेशन हे नर्सिंग झालेलं होतं आणि त्या दरम्यान काय झालं ना की नर्सिंगचे फॉर्म सुटले होते आणि त्यावेळेस मी ते फॉर्म भरला आणि स्वामींची सेवा चालू होती। अभ्यास तर काहीच नव्हता। त्यावेळेस मग नेमकी माझा पेपर आला आणि पेपरच्या दिवशी मी माझी केंद्रामध्ये आरती होती, आरती केली। 10:30ची आरती झाली। महाराजांचं नैवेद्य आरती वगैरे झाली। स्वामींना श्रीफळ वगैरे अर्पण केलं। स्वामींना विनंती केली, स्वामी, ह्या जॉबची खूप गरज आहे आणि मला काय माहीत असं वाटत आहे की तुम्ही माझं इथे सिलेक्शन करणार आहात, असं मी त्यांना म्हटले। आणि मग मी पेपरसाठी गेले। पेपर जेव्हा समोर आला तेव्हा अक्षरशः पेपरमध्ये काही एक मला येत नव्हतं। कुठेच मी हा प्रश्न वाचलेले नव्हते, असे क्वेश्चन तिथे आलेले होते। म्हटलं काय करावं, फक्त श्री स्वामी समर्थ म्हणून मी उत्तराला टिक केली आणि झालं। म्हटलं सर्वजण म्हणत होते पेपर खूप अवघड आहे, मी पण म्हटलं हो, पेपर खूप अवघड होता। त्यानंतर असंच पेपर मग माझी सेवा ही सुरूच होती। स्वामीचरित्र, तारक मंत्र वगैरे हे मी म्हणत होती। आणि त्या दरम्यान काय झालं की रिझल्ट लागला। रिझल्ट लागल्यानंतर मी झोपेतच होती। झोपेत असल्याने माझ्या मैत्रिणीचा मला कॉल आला की अगं प्रतिभा, तुझा हे लागला आहे, तुझा नंबर लागला आहे। त्यावेळेस माझा अजिबात विश्वास बसत नव्हता, हे कसं शक्य आहे, कारण पेपर मला खरंच काहीच माझा ते पेपरमध्ये येत नव्हतं। ज्यावेळेस मी ते बघितलं ना, माझ्या डोळ्यांवरती विश्वास बसला नव्हता। कास्टमध्ये असल्यामुळे माझा नंबर तेथे लागून गेला आणि मला गव्हर्नमेंट जॉब मिळाला, ही फक्त स्वामींची कृपा। आणि त्या दिवसापासून खऱ्या अर्थाने मी स्वामी सेवेत आली आणि स्वामींवरचा विश्वास हा खूप दृढ झाला। असाच दृढ विश्वास हा वाढत वाढत चालला होता। माझे मिस्टर माझ्यापासून लांब राहतात, कारण त्यांना खूप लांबचा जॉब आहे, येणं जाणं हे परवडत नाही। आणि आता मी इकडं आल्यामुळं खूप सारे प्रॉब्लेम झाले। त्या दरम्यान मला एक मुलगा आणि एक मुलगी देखील झालेले होते। आता मुलांचं शिक्षण वगैरे सर्व काही बघायचं होतं। आणि त्याच दरम्यान काय झालं ना की मग माझं पेमेंट हे सुरुवातीला होत नसल्यामुळे खूप सारं कर्ज डोक्यावरती माझ्या झालं होतं। आता यांचे पैसे घ्यायचे, सर्वांचे फोन येत होते की पैसे पाहिजे आहेत। आपल्याकडं जेव्हा नसतं ना तेव्हा बाकीचे खूप सारे आपल्याला हे करत असतात। त्याच दरम्यान माझे जे सासरे आहेत त्यांना खूप सारा आजार झाला होता, त्यामुळे ते माझ्याकडे आले होते। त्यांना आले आणि सासूबाई आल्या। सासूबाईंचं आणि माझं कधी जमलंच नाही। जाऊ ही मला खूप टोचून बोलत असायची आणि माझी सासू माझ्या जावेचीच बाजू घेत असायची। मला असं वाटायचं की आपण एवढं खरं वागून हे खोट्याकडूनच वागतात, त्यामुळे मला खूप प्रचंड राग यायचा। पण माझे सासरे हे खूप चांगले होते, ते नेहमी माझीच बाजू घेत असायचे। आणि त्यावेळेस त्यांना खूप प्रचंड आजारी असल्यामुळे अक्षरशः ते शेवटच्या स्टेपला होते। ज्यावेळेस शेवटच्या स्टेपला होते त्यावेळेस ते हॉस्पिटलला ॲडमिट असल्यामुळे सर्व काही मीच त्यांचं बघत होती, कारण ICU मध्ये जाणं येणं तिथे मला ते जाऊ देत होते। मी तिथं शेवट तिथे राहिली आणि माझी सासू म्हणली की हिला सर्व माहीत होतं तरी हिने त्यांना हलवलं नाही आणि काही केलं नाही, त्यामुळे सर्व काही माझ्यावरतीच त्यांनी ठेवून दिलं। माझे सासरे हे डेथ झाले आणि सासऱ्यांचा डेथचा आरोप सर्व माझ्यावरती लागला। प्रचंड आमच्या घरामध्ये भांडणं झाले। तेव्हापासून मी गावी अजिबात जात नाही, गावी नाही आणि कुणाचं तोंडही बघत नाही। त्यावेळेस सासूबाईंचा लेकरं सांभाळण्यासाठी येणं हा तर खूप मोठा प्रश्न होता। मग माझं लेकरं
लेकरं सांभाळायचं खूप मोठा प्रश्न माझ्यापुढे उभे राहिला होता. पाळणाघरात तर मी फार वेळ ठेवू शकत नव्हते, कारण लेकरू हे लहान होतं. मोठी मुलगी तर शाळेत जायची, पण ती पण लवकरच स्कूलमधून येत असायची. पण नोकरीला तर मी तर काही करूच शकत नव्हते. त्यावेळेस स्वामींचं निवेदन हे खूप हे असतं. त्यावेळेस काय झालं ना की माझ्या बहिणीचा नेमकं इकडे ट्रान्सफर झालं होतं. मुलाचं ट्रान्सफर झालं, त्यामुळे ती माझ्याकडेच राहायला आली. तिथेच राहायला आल्यामुळे मला खूप मोठा आधार झाला. ती तिथेच जवळपास रूम घेऊन राहिली. मग ती काय करायची की मला जेव्हा जायचं त्यावेळेस यायची आणि मुलांचं सर्व ती आवरत असायची आणि माझं मुलाला ती सांभाळत असायची. आता मुलाचं सांभाळणं झालं, सर्व झालं. त्याच वेळेस खूप सारं कर्ज माझ्यावरती हे झालेलं होतं. हे कर्ज कसं फेडायचं खूप मोठा प्रश्न. आता असं वाटलं की आता मला माझे जे दागिने आहेत ते मोडावे लागणार. स्वामींपुढे प्रार्थना केली की स्वामी, मला हे दागिने मोडायची इच्छा अजिबात नाही. तुम्हाला माहीत आहे मी किती कष्टाने हे दागिने केले आहे. लोकांचे तर फार मला फोन येऊ लागले आहे. हे कसं मी करू? मला काहीच एक मार्ग सापडत नाही. तुम्हीच मला मार्ग दाखवा, काहीतरी मार्ग काढा, असं मी स्वामींना मनोमन विनंती केली आणि गेली. त्याच टेन्शनमध्ये मी राहत होती. त्याच वेळेस काय झालं ना की माझे मिस्टर काय करायचे की Dream11वरती माझ्या मोबाईलवरतून ते कधी कधी आले की माझ्या मोबाईलमध्ये टीम लावत असायचे. पण मी काही त्याच्याकडे एवढं लक्ष दिलं नाही. पण त्यांनी एक दिवस काय झालं, त्या दिवशी मला फोन आला की प्रतिभा, तू Dream11ती टीम लाव म्हणे, असं असं कर. मला तर काही माहितीही नव्हतं. ते ॲप माझ्या मोबाईलमध्ये आहे हे पण मला माहीत नव्हतं. मग मी काय केलं, ते त्यांनी जसं जसं सांगितलं तसं ओपन केलं आणि तसं लावून दिलं. कुठलेही प्लेयर घेतले, काही घेतलं, कारण मला त्यातलं काही एवढं काही माहीत नाही. केलं त्यांनी जसं सांगितलं तसं केलं आणि लावून दिलं आणि त्यानंतर मी रिलॅक्स राहिली. आणि मग काय झालं ना की मी रात्री सर्व आवरलं झोपी गेली. त्यानंतर सकाळी उठले. सकाळी उठल्यानंतर मी जो मेसेज बघितला त्यावेळेस माझ्या डोळ्यावरती अजिबात माझा विश्वास बसत नव्हता. कसं हे शक्य होऊ शकतं? कारण मला तर त्याचा थोडा देखील गंध नव्हता. कारण तिथे माझं 1 नंबर फर्स्ट प्राईज मी जिंकलं होतं आणि फर्स्ट प्राईज जिंकलं. एवढी मोठी रक्कम, जेवढं माझ्यावरती कर्ज होतं तेवढी रक्कम मला तिथे मिळाली होती. हे खरं असतं का? हे मला खरंच विश्वास अजिबात बसत नव्हता. त्यावेळेस मग ती रक्कम माझ्या खात्यावरती, माझ्या मिस्टरांच्या खात्यावर जमा झाली आणि जेवढ्यांचं कर्ज होतं तेवढ्यांचं कर्ज मी देऊन टाकलं. त्याच दरम्यान काय झालं ना की आमच्या तिथे स्वामींचं जवळच केंद्र होणार होतं आणि केंद्र होणार ही ऐकल्याबरोबर मला खूप प्रचंड आनंद झाला. त्या आनंदामध्येच मी भारावून गेली होती आणि त्या दिवशी मिरवणुकीला मी अक्षरशः खूप तयार होऊन स्वामींच्या मिरवणुकीला गेली आणि स्वामींनी माझ्या डोक्यावरचं फार मोठं ओझं हे कमी केलं होतं. स्वामींना त्या दिवशी मी शब्द दिला की स्वामी, तुमच्या आरतीला जेव्हा जेव्हा मला वेळ असेल, तुमच्या कार्यासाठी माझा वेळ आज मी लावणार आहे. तुम्ही माझ्यासाठी खूप केलं, मी तुमच्यासाठी थोडासा करण्याचा प्रयत्न करते, असं स्वामींना सांगितलं. आणि त्या दिवसापासून मी रोज मठामध्ये जाण्याचा प्रयत्न करते. जे कोणी दुःखित पीडित आहेत त्यांना मी मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करते. बाकीची सेवा माझ्याकडून फार काही होत नाही. खरंच स्वामी भक्तांनो, स्वामी आहेत, फक्त मनापासून त्यांची सेवाही केली पाहिजे. आपल्या संकटामध्ये काही ना काही मार्ग स्वामी दाखवतात. माझ्या नशिबात ते होतं म्हणून मला ते मिळालं असेल असंही वाटतं, पण हे स्वामींनीच अशक्य होतं ते शक्य करून दाखवलं असंही मला वाटत आहे. असा मला आलेला हा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव होता. तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.